वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका, वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे, अशा प्रकारचं वक्तव्य काल तुषार गांधी यांनी केलं। तुषार गांधी यांचं असं वक्तव्य करण्यामागचा हेतू काय आहे, त्याचबरोबर त्यांनी कुणाच्या सांगण्यानुसार अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि मुख्यतः करून त्यांच्या या वक्तव्याने वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांवरती काही प्रभाव पडणार आहे का, याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सीडब्ल्यूसी आणि आपल्या सगळ्यांचं सीडब्ल्यूसी न्यूज वरती हार्दिक स्वागत। महात्मा गांधीजी यांचे पणतू म्हणून तुषार गांधी हे सगळ्यांना माहिती आहे। तुषार गांधी यांनी काल TV9 त्याचप्रमाणे लोकशाही न्यूज वरती वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं। तुषार गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्याच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील तुषार गांधी यांना थेट प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ते देखील पत्राच्या द्वारे। बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रामध्ये काय लिहिलंय हे जरा नीट समजून घ्या। बाळासाहेब आंबेडकर असे म्हणत आहेत की, प्रिय तुषार गांधी, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच। पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठी प्रयत्नांना तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे। तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरोधाची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही। महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी सोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहित नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहित नाही का? महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहित नाही का? जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर कृपया निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका। काळच सत्य परिस्थिती समोर आणेल। खरं तर आताच सगळे संकेत दिसत आहेत, पण तुम्ही डोळे झाकण्यासारखे संदर्भहीन, ज्याला काहीच आधार नाही, असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहात। अशा प्रकारचं पत्र बाळासाहेब आंबेडकर यांनी तुषार गांधी यांना लिहिलं। तुषार गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य का आणि कशासाठी केलं हे समजण्यासाठी महाराष्ट्रातील जनता ही दूध खेळी नाही। तुषार गांधी यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढलेली आहे। त्याचबरोबर ज्यावेळी त्यांचे काका हे काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुकीसाठी उभे होते, त्यावेळी त्यांच्या काकांना तुषार गांधी यांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला नाही का की ते भारतीय जनता पार्टीला मदत करत आहेत? तुषार गांधी यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे। खरं तर सीडब्ल्यूसी न्यूज वरती साधारणपणे 5 वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता। या व्हिडिओमध्ये वंचित बहुजन आघाडी ही कुणाची बी टीम आहे याचा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता आणि तोच व्हिडिओ आज मी पुन्हा रिपीट करत आहे। वंचित बहुजन आघाडी ही कुणाची बी टीम आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। त्याचप्रमाणे इंडिया दॅट इज भारत या भारत नावाच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। भगतसिंग यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। ख्रिश्चनांचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ असणाऱ्या बायबलच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ भगवद्गीता याच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो धर्मग्रंथ लिहिला बुद्ध आणि त्याचा धम्म या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। संपूर्ण भारतभरामध्ये जे 85% बहुजन आहेत आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जो संदेश दिलेला होता बहुजन हिताय बहुजन सुखाय या बहुजन नावाच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। आदिवासी समाजाचे देव, आदिवासी समाजाचे क्रांतिकारी नेते बिरसा मुंडा यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे। लिंगायत समाजाचे धर्मगुरू
त्याचप्रमाणे लिंगायत समाजाचे आदरयुक्त स्थान असणारे महात्मा बसवेश्वर यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे. धनगर समाजाचे देव, धनगर समाजाचे आराध्य दैवत आणि संत असणारे बाळू मामा यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे. ज्यांनी ओबीसी साठी लढा उभा केला, ज्यांनी ओबीसींना खऱ्या अर्थाने त्यांचा आरक्षण मिळवून दिलं, असे बुंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई म्हणजेच बॉम्बे या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे. त्याचबरोबर ज्यांनी पेशवाई मिटवली, ज्यांच्या संघर्षामधून भीमा कोरेगावचा संघर्ष निर्माण झाला, भीमा कोरेगावचा स्तंभ निर्माण झाला, या भीमा कोरेगावच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे. आणि सध्याच्या घडीला ज्यांनी शोषित, पीडित, वंचित आणि ओबीसी मधील छोट्या छोट्या घटकातील जातींचं राजकारण निर्माण केलंय, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलाय, त्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या बी नावापासून तयार झालेली ही बी टीम आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ साधारणपणे मी 5 वर्षापूर्वी बनवलेला होता की वंचित बहुजन आघाडी ही कुणाची बी टीम आहे. तर या नावामधून जेवढे काही नाव आहेत, या नावामधून जो काही शब्द निघतो त्यांच्यातून निर्माण झालेली ही बी टीम आहे. तुषार गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे एका अर्थाने महाविकास आघाडीला मदत करण्यासारखंच आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, यांच्यातील नेते कालपर्यंत भारतीय जनता पार्टीवरती टीकास्त्र सोडत होते. मात्र आजच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर तेच नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश करत आहेत. हे तुषार गांधी यांना दिसत नसावं का? तुषार गांधी यांचे खापर पंजोबा म्हणजेच महात्मा गांधीजी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. हा पुणे करार म्हणजे काय, तर त्या पुणे कराराचे आताशी कसा संबंध आहे हे जरा नीट समजून घ्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र मतदारसंघ हवे होते. मात्र स्वतंत्र मतदारसंघ जर यांना दिले गेले तर हिंदू समाजामध्ये फूट पडेल आणि हिंदू समाजामध्ये दुफळी निर्माण होईल. म्हणून यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या ऐवजी राखीव मतदारसंघ द्या, अशा प्रकारचं उपोषण महात्मा गांधीजी यांनी केलेलं होतं. स्वतंत्र मतदारसंघ जर निर्माण झाला असता आणि स्वतंत्र मतदारसंघामधून जर लोक निवडून गेले असते तर ते खऱ्या अर्थाने लोकशाही, भारतीय संविधान आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करण्यासाठी लढले असते. राखीव जागांमधून जे लोक निवडून जात आहेत हे खऱ्या अर्थाने त्या पक्षाचे चमचे, त्या पक्षाचे आदेश मानणारे आणि त्या पक्षाशी सहकार्य करणारेच लोक हे राखीव मतदारसंघामधून निवडून जात आहेत. आणि याच कारणामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र मतदारसंघ हवे होते. राखीव मतदारसंघामधून जेवढे काही लोक निवडून जात आहेत हे राखीव मतदारसंघामधून निवडून तर जात आहेत, मात्र आपल्या समाजावरती होणारा अन्याय, आपल्या समाजावरती होणारा अत्याचार, आपल्या समाजासाठी आपण संसदेमध्ये प्रश्न विचारावेत यावरती मात्र ते आपल्या पक्षश्रेष्ठींचे मूग गिळून गप्प बसत आहेत. आणि हा संघर्ष 1932 पासून आजपर्यंत चालत आलेला आहे. तुषार गांधी यांचं वक्तव्य हे महाविकास आघाडीला सोपं, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला मतदान करावं अशाच दृष्टीने त्यांनी केलेलं आहे. आता वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांवरती या प्रकारचा काही प्रभाव पडू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे कॅडर बेसमधून निर्माण झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःची सद विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करत आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचं जर कुणी वक्तव्य केलं तर त्याला तो खतपाणी देखील घालत नाही. तुषार गांधी यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य करून समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जे की वंचितांमधील छोटे छोटे घटक ज्यांना आजपर्यंत प्रतिनिधित्व करण्याची साधी संधी दिली गेली नाही, अशा लोकांना थेट लोकसभेमध्ये उभे करून लोकसभेमध्ये निवडून आणण्याची तयारी देखील बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. आणि याच कारणामुळे तुषार गांधी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. सध्याला वंचित बहुजन आघाडीचे जर तुम्ही सभा पाहिल्या, त्यांची घोडदौड जर पाहिली तर अत्यंत प्रभावी राहिलेली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत जेवढे काही उमेदवार उभे केले हे उमेदवार अत्यंत ताकदीचे आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सभा होत आहेत त्या ठिकाणी 1,00,000 2,00,000 अशी माणसं गोळा होत आहेत आणि ही माणसं कुठलाही 1 रुपया न घेता स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून त्या सभेला गर्दी लावत आहेत. तुषार गांधी जर असे म्हणत असतील की वंचित बहुजन आघाडीचा भारतीय जनता पार्टीला फायदा होतो तर तुषार गांधी यांनी नाण्याची दुसरी बाजू देखील तपासून पाहणं गरजेचं आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते जर पडत असतील तर यांना महाविकास आघाडीच जबाबदार आहे. आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांचा 4 वेळा पराभव झाला. हा पराभव होण्यामागे काँग्रेसने त्यांच्या विरोधामध्ये कोणते आणि कोणत्या धर्माशी निगडीत असणारे उमेदवार उभे केले. जर बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने जर उमेदवार दिले नसते तर बाळासाहेब आंबेडकर हे निवडून आले असते. हे तुषार गांधी यांना दिसत नसावं का? थँक्यू.